नमस्कार, मी साटम. गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीचा आता मध्यंतर आलेलं आहे. आगमनांना सुरुवात झालेली आहे. अशा वेळेला ना एक रील खूप जास्त व्हायरल होत होती, ज्यामध्ये गणेशोत्सवा निगडीत ज्या वर्गणी आणि इतर गोष्टी असतात ना, त्यांचा एक ऍप होता, ज्यामधनं वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या की तुम्ही वर्गणी कशा प्रकारे ऑनलाईन करू शकता, त्यानंतर अकाउंट्स कसे मेंटेन करू शकता, ह्याबद्दलचं होतं. आणि मी म्हटलं गणेशोत्सव खूप जास्त आता टेक्नॉलॉजिकली सुद्धा साऊंड झालेला आहे, म्हणून मी त्यांना कॉन्टॅक्ट केला की म्हटलं पाहू तरी नक्की कॉन्सेप्ट कशी आहे, आपल्याला सुद्धा युज करता येईल. आणि त्याचबरोबर क्युरिओसिटी सुद्धा होती जाणून घ्यायची त्याच्याबद्दलचे फीचर्स. आणि मी त्यांना कॉन्टॅक्ट केला तर निघाला माझाच मित्र. तर माझा मित्र आहे, त्याने स्वतः ऍप बनवलेला आहे. तू ऍपचं पहिलं नाव सांग. ऍपचं नाव आहे आपलं मंडळ बुक. मंडळ बुक. हो, मंडळ बुक. ओके ओके. हे सार्वजनिक मंडळांसाठी एक अकाउंटिंग ऍप बनवलं आपण. हा, आता याच्यात तू सार्वजनिक म्हणतोयस ना, तर त्यामुळे मला विचारायचं, सार्वजनिक म्हणजे फक्त गणेशोत्सव नाही? हा, सार्वजनिक म्हणजे फक्त गणेशोत्सव नाही, यामध्ये तुम्ही नवरात्रोत्सव, आपले काही कार्यक्रम असतील, इव्हन छोटी पूजा जरी असेल आपल्या मंडळाची, त्याचाही हिशोब तुम्ही रेकॉर्ड करू शकता. ओके. फक्त हिशोब नाही रेकॉर्ड होत, खर्च, जमा खर्च सगळं. आणि त्याबरोबर वर्गणीचं ते इंटरेस्टिंग सेटअप मी पाहिला त्याच्यामध्ये, तर ते जरा वर्गणीमध्ये कसं आहे की आपल्या ऍपमध्ये जर वर्गणी नोंद करायची तर तुम्ही त्याची रक्कम टाका, नाव टाका, नंबर टाका, आणि तो नंबर जर व्हॉट्सअपला असेल तर त्या व्हॉट्सअप नंबरवर ऑटोमॅटिकली पावती डिलिव्हर होऊन जाईल. म्हणजे असं आहे की जे आपण पावती बुकवर लिहायचो ते सर्व डिटेल्स आता त्या ऍप मध्ये टाकायचे. एक्झॅक्टली. म्हणजे पेपर तर वाचला, हो. त्यामुळे पर्यावरणाची नक्कीच. गोष्ट तर झालीच. नक्कीच. म्हणजे जे गणेशोत्सवाला म्हणतात ना, आता यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, मग ती पावती आता त्याचा एव्हिडन्स कसा राहणार वर्गणीदारांकडे किंवा देणगीदारांकडे? ते आपल्या ऍपमध्ये सेव्ह होणार, आणि पावतीची इमेज जी असते ती व्हॉट्सअपला त्यांना जाणार आणि आपल्या ऍपमध्ये पण सेव्ह होणार, आणि ती रिअल टाइम वर तयार होते. रिअल टाइम तयार होते. रिअल टाइम त्यांना पाठवली पण जाते, एक 10 सेकंदाचा फरक लागतो. ओके. 10 सेकंदामध्ये त्यांची पावती त्यांच्या व्हॉट्सअपला येऊन जाते. आणि आता मग ह्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, आता जो डाटा असतो तो डाटा कुणाकडे राहतो? मंडळाकडे राहतो. मंडळाकडे पण राहतो. मंडळ ते पीडीएफ किंवा एक्सेल स्वरूपात ते एक्सपोर्ट करू शकतात. ह्याच्यामध्ये आता जसं आपण वर्गणी किंवा देणगी घेतली, तर त्याचा रिअल टाइम वर कधी कधी ते कॅल्क्युलेशन फ्लोट होतं की दिसतं? रिअल टाइम होतं, रिअल टाइम. इव्हन म्हणजे तुम्हाला रिफ्रेश पण करायला नाही लागत. रिअल टाइम आपल्या एखाद्या कार्यकर्त्याने दुसऱ्या बिल्डिंग मधून जरी वर्गणी जमा केली तर आपल्याला सुपर ऍडमिनला ते आपल्या फोनवर रिअल टाइम दिसतं. इव्हन तुम्हाला ऍप रिफ्रेश पण करायला नाही लागत. म्हणजे पर डे दिसतं, पर डे, पर वीक फिल्टर लावू शकता. लाईक कुठल्या पण अकाउंटिंग ऍप मध्ये जे तुम्ही फिल्टर लावता ते सगळे फिल्टर आपल्याकडे. ओके. आता हे झालं आपलं खर्च देणगीचं. बरोबर. मग आता खर्चाचा कसा हिशोब आहे? खर्चाचा पण एक्झॅक्ट सेम आहे. खर्चामध्ये काय होतं की तुम्ही खर्च नोंद करता, त्यामध्ये एक फीचर असं आहे की तुम्ही जी रिसिप्ट असेल खर्चाची, फॉर एक्झाम्पल आपण पूजेचं साहित्य घेतलं, पूजेचं साहित्य घेतलं, 1000 रुपये टाकले पूजेचं साहित्य, आणि त्यानंतर आपल्याला बिल असतं ते आपण अटॅच करू शकतो खर्चामध्ये. म्हणजे इन केस फ्युचर मध्ये जाऊन आपल्याला रेफरन्स पाहिजे, ओके, तर ते पण आपल्याला त्यामध्ये भेटू.